महापालिका निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीमध्ये शरद पवार शांत आहेत तर अजित पवार प्रचंड आक्रमक आहेत। त्यामुळे पवारांची सर्वाधिक चर्चा सुरू आहे। या निवडणुकीमध्ये पवारांबद्दल दोन प्रमुख प्रश्नांची चर्चा झाली, ती म्हणजे शरद पवार आणि अजित पवार कायमचे एकत्र येणार का आणि सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होणार का। या प्रश्नांना आता अजित पवारांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे उत्तरे दिली आहेत। अजित पवार नेमकं काय म्हणाले पाहूया। शरद पवार आणि अजित पवार कायमचे एकत्र येणार का? अजित पवारांचं थेट उत्तर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? नाही तसं काही नाही। सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का? असं तुमच्या सूत्रांच्या माहितीनुसार आलंय का? नाही प्रश्नच येत नाही। थांब ना, तुला काय उगीच कामाची काढा काढ। आम्ही कुठेतरी जुळवायला जातो आणि काढायला निघालाय। तिनं मला सांगितलं, दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं, मी तुझ्या मागे आहेच। अजित पवार म्हणतायत आम्ही इकडे जुळवायला लागलोय। मग अजित पवारांचं हे पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळवणं आणि जुळवून घेणं हे फक्त महापालिका निवडणुकीपर्यंतच आहे की भविष्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नांदणार? हा प्रश्न गेल्या काही काळापासून राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याला विचारला जातोय। निवडणुकीचा प्रचार संपता अजित पवारांनी या प्रश्नांची थेट उत्तरं दिली आहेत। अजित पवारांना याच संदर्भातला पहिला प्रश्न विचारण्यात आला, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? नाही तसं काही नाही तसं काही। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबरोबरच आणखी एक चर्चा राजकीय वर्तुळात आहे, ती म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादीही लवकरच एनडीए मध्ये सहभागी होईल का आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील का? सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद द्यायचं काही ठरलंय का? अजित पवारांना विचारण्यात आलेला हा दुसरा प्रश्न। असं तुमच्या सूत्रांच्या माहितीनुसार आलंय का? नाही प्रश्नच येत नाही। ते काय युपीए मध्ये ना, हा इंडिया आघाडीत आहे। आम्ही एनडीए मध्ये, ते इंडिया आघाडीत आहे। सध्या दोन्ही राष्ट्रवादींचं जे काही सुरू आहे त्यावरून काँग्रेस म्हणतंय पवार जे बोलतात ते ओळखण्याची पॉवर आमच्यामध्ये नाही। सकाळी ब्रश करताना एक बोलतात, नाश्ता करताना दुसरं बोलतात, जेवताना तिसरं बोलतात, झोपताना चौथं बोलतात। त्यामुळे या बोलण्यावर फार किती लोक विश्वास ठेवतील आणि हे जे बोलतात त्यावर सत्य काय असत्य काय त्यांचं त्यांनाच माहीत। त्यांच्या पोटात काही आम्ही झाकून पाहत नाही, त्यांच्या मनात काय आम्हाला कळत नाही। कारण पवारांच्या मनातलं कळणं त्याला वेगळीच पॉवर लागते। आणि आता दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल खरंच काही ठरलंय का? याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांना विचारल्यावर ते काय म्हणाले पहा। प्रश्न एवढाच आहे की या संदर्भात आज बोलणं हे काही योग्य होणार नाही। कारण म्हणजे एक हिंदीतली म्हण आहे, ती अगदी तंतोतंत लागू होते असं नाही, पण कब बाप मरेगा और कब बैल बटेंगे असं म्हणतात। अजून काही झालंच नाही आहे, अजून विलिनीकरण नाही, काही नाही, आणि त्याच्यावर इतक्या चर्चा। आत्ता 2 महानगरपालिकेत ते सोबत लढत आहेत आणि 27 महानगरपालिकांमध्ये एकमेकाच्या विरोधात लढतात। त्यामुळे याच्यावर एवढी चर्चा काय करायची? एकीकडे फडणवीस म्हणतात अजित पवार 15 तारखेनंतर बोलणार नाहीत, दुसरीकडे अजित पवार म्हणतात निकालच असे लागतील की आम्हाला कोणाबरोबर जायची वेळ येणार नाही, आणि तिसरीकडे शरद पवार महापालिका निवडणुकीनंतर मोठा निर्णय घेतील अशी ही चर्चा रंगतीये। त्यामुळे 16 तारखेचे निकाल काय लागणार यावर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुढचा पट आखला जाईल अशीच चिन्ह सध्या तरी दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।